पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल विभाग येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सामाजिक शास्त्र संकुल या विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। यावेळी या कार्यक्रमात सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, प्राध्यापक अंबादास भास्के, प्राध्यापक भास्कर भोसले, प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे आणि सामाजिक शास्त्र संकुलातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते। यावेळी उपस्थित प्राध्यापकांचा वृक्षाचे रोप आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.ए. मास कम्युनिकेशन द्वितीय वर्षातील विद्यार्थी डॉक्टर वाय.जी. जगताप यांनी केले। प्रास्ताविक भाषणात 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षक दिनाचा इतिहास सांगून मनोगत व्यक्त केले। जीवन घडवण्याचा आणि संस्कार देण्याचं काम शिक्षकांकडून केलं जातं। आपले आई वडील हे आपले पहिले गुरु आणि त्यांच्यानंतर महत्वाचे हे शिक्षक आपले दुसरे गुरु असतात। शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनावरती प्रभाव टाकत असतात। हा प्रभाव विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीवर होतो। आयुष्यामध्ये जी काही जडणघडण होते ती फक्त आणि फक्त शिक्षकांमुळेच होते, असे मनोगत अध्यक्षीय भाषणात सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका जाधव आणि संघमित्रा अवचरे यांनी केले, तर आभार कुणाल बाबरे यांनी मानले। यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण हे मला वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेलं आहे। ज्या कोणत्या व्यक्तीला हे सगळं मिळालेलं आहे त्याचा मानव विकास हा चांगला झालेला असतो। त्या 3 कंपोनंटमध्ये शिक्षण महत्त्वाचं आहे। ते जर मायनस केलं तर मग आपण भरकटतो, म्हणजे आपलं प्राण्यासारखी अवस्था होते। त्या अर्थाने शिक्षणाच्या ह्या घेण्याच्या देण्याच्या प्रोसेसमध्ये जसं शिक्षक महत्त्वाचा आहे तसं तो विद्यार्थीसुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळं ज्या कोणत्या शिक्षकांच्याकडे जे काही चांगलं मिळेल ते आपण घेतलं पाहिजे। ते घेण्यामध्ये आपण कुठलाही संकोच जे आहे ते बाळगता कामा नये। आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की सोशल सायन्सचे सगळे शिक्षक जे आहेत ते जे कोणी विद्यार्थी त्यांच्याकडे जात असतील ते त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन असेल, त्यांच्या समस्याची सोडवणूक असेल ते करत आहेत। आणि याची मला या गोष्टीचं मला खूप समाधान आहे। हे जसं आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये घडतं तसं सोसायटीमध्ये सुद्धा घडतं असतं। शेवटी सोसायटी म्हणजे काय असते, आपण सगळे मिळून जो काही एकत्र राहतो त्याला आपण समाज म्हणतो। समाज घडण्याच्या प्रक्रियेमध्ये जसं आपण व्यक्ती घडण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक महत्त्वाचा आहे तसं समाज घडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तो महत्त्वाचा आहे। अनेक दिवस एखादा विषय क्लिष्ट होत असेल समाजामध्ये तर त्यावेळेस मग तो शिक्षक लिहायला चालू करतो। मग तो वर्तमानपत्रामध्ये लिहितो, मग तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण त्यांच्या मुलाखती देतो, आपली परखड मतं जी आहे ती टॉक शोवर व्यक्त करतो। आणि त्यातून मग ते काय समाज जो काही इम्बॅलन्स झालेला आहे तो इम्बॅलन्स झालेला समाज बॅलन्स करण्यामध्ये शिक्षकांचं जे काही योगदान आहे ते आजही तितकंच महत्त्वाचं आहे। आपण पहा की एखाद्या इश्यूवर एखाद्या चांगल्या सायंटिस्ट म्हणजे तो शिक्षकच असतो। सायंटिस्ट तुम्ही सायंटिस्टची नावं काढा, ते बेसिकली शिक्षक आहेत, ते PhD होल्डर्स आहेत आणि त्यातून त्यांनी त्यांचे सायंटिस्ट म्हणून त्यांना रिकग्निशन मिळालेलं आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचे समाजातले विषय घ्या, त्याच्यावरती एखादा चांगला सायंटिस्ट लिहिला की अनेक गोष्टी ज्या आहेत ते बदलत असतात। समाजाला नव्हे तर शासनाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते आणि त्या पद्धतीनं धोरणं जी आहे ती बदलावी लागतात, ठरवावी लागतात। ही आहे शिक्षकाची ताकद समाजातली। आणि मग समाज सगळा एकत्र मिळून मग देश, जसं व्यक्ती, समाज आणि मग शेवटी देश, सगळे समाज घटक म्हणून एक देश घडतो। आणि मग त्या देशाच्या विकासामध्ये सुद्धा आज जसं कुलगुरू सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ज्या देशामध्ये शिक्षणाची दुरावस्था आहे तो देश कधीच कोलॅप्स होतो, म्हणजे त्याला तो उभारू शकत नाही। आणि जसं मला वाटतं की ते खूप चांगलं उदाहरण होतं। एखादा देश जर का मोडकळीस आणायचा असेल तर त्याला युद्धाची वगैरे गरज नाही आहे, त्याला केवळ त्या देशातलं शिक्षण व्यवस्था खराब करून टाकायची, तो आपोआपच देश कोसळून जातो, तो कोलॅप्स होतो। खरी परिस्थिती आहे। कारण तुम्हाला मॅच्युरिटी, तुम्हाला तुमची प्रगल्भता वगैरे जी आहे ती प्रगल्भता, तुमचा सामंजस्यपणा, तुमचं इंटेलेक्च्युअल थिंकिंग हे या शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये येत असतं। आणि हे जर का परफेक्ट असेल, हे जर का व्यवस्थित असेल म्हणजे शिक्षण, तर मग समाजसुद्धा व्यवस्थित होतो, देशसुद्धा व्यवस्थित होतो, त्यात वेगळी जी काय दिशा आहे ती प्रॉपर मिळते भविष्यासाठी सुद्धा। तर हे संपूर्ण जी काय प्रोसेस आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो आहे आज म्हणजे शिक्षक दिन। या घटकांच्या भोवताली आजूबाजूला सगळे घटक जे आहेत ते तयार होत असतात। तुम्ही याच्यातून हे मायनस केलं ती शून्यच होऊन जातं।
तुम्ही कुठलंही काही घ्या, त्यातून तुम्ही शिक्षण बाजूला काढलं, शिक्षक बाजूला काढलो ते काहीच राहत नाही. असेल तर त्याला फारशी किंमत राहत नाही. पण एखाद्या प्रोसेसमध्ये जर का शिक्षक असेल, कारण त्याची डिग्निटी मोठी असते, त्याला मांडणारा वर्ग मोठा असतो, कारण शिक्षक आहे, तो सर आहेत, हे आहेत, ते आहेत, PhD केले, डॉक्टर आहेत. हे जी डिग्निटी आहे ही समाजातल्या सगळ्या घटकांना मिळत नाही. त्यामुळं हे आपण अतिशय व्यवस्थितपणे समजावून घेतलं पाहिजे की समाजामध्ये किंवा ह्या सगळ्या देशाच्या प्रक्रियेमध्ये, जडणघडणीमध्ये शिक्षण आणि शिक्षक हे किती महत्त्वाचं आहे हे आपण हे अगदी डोळसपणे समजावून घेतलं की आपल्याला लक्षात येईल की नाही, हे जर मायनस केलं तर आपला देश नाही, आपला समाज पण नाही, काहीच आपण पण नाही, हे आपल्याला सहजपणे लक्षात येईल. त्यामुळं आपण शिक्षक म्हणून जेवढे म्हणून आज आपल्याला, तुम्हाला असतील, मला असतील, जेवढे शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्या सर्वांचं स्मरण करणं हे आपलं कामच नाही तर आपलं ते कर्तव्य आहे असं मी मानतो. पण याच घटकांनी आपल्याला आज इथं या देशाला उभा केलेला आहे. आणि मला खात्री आहे की यापुढील काळामध्ये सुद्धा शिक्षक म्हणून जी काही डिग्निटी आज शिक्षकांना आहे ती यापुढील काळामध्ये सुद्धा ती वाढेल. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी करणं ही सुद्धा शिक्षकांचीच जबाबदारी आहे. त्यामुळं ते जर का व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी झाली आणि पुढील काळामध्ये 7-8-10 वर्षामध्ये ज्यावेळेस याचे रिझल्ट्स येतील आणि ते जर का चांगले येऊ लागले तर त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय हे त्या शिक्षकाला जाईल, यामध्ये दुमत असंच काय कारण नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे, कारण आपण अनेक वर्षापासून या संकुलामध्ये हा शिक्षक दिन जो आहे तो साजरा करतो. यावर्षीसुद्धा आपल्या संकुलातल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून हा शिक्षक दिन साजरा केला. या संकुलातील सर्व शिक्षकांना आपण सन्मानित केलं, त्याबद्दल या संकुलाचा प्रमुख म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, जयंती म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. आज त्यानिमित्त मी सामाजिक संकुलाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि मी या सर्व गुरुवर्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. 5 सप्टेंबरविषयी आपण कारण आणि इतिहास व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं अल्पशा माहिती आपण घेऊया. 5 सप्टेंबर 1988 साली सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये चित्तोर जिल्ह्यात एका छोट्याशा खेडेगावामध्ये झाला. त्यांचं शैक्षणिक जीवन मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवी आणि पदवीधर शिक्षण, तत्त्वज्ञानाचं आणि धार्मिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी 18 ते 21 मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि मैसूर विद्यापीठामध्ये सहप्राध्यापक आणि प्राध्यापक या पदावर कार्य केलं. मैसूर विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे अध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी 1931 ते 1936 आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यभार केला. त्याच्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे पंडित मदन मोहन मालविया यांच्या विनंतीनुसार त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे कुलगुरूपद म्हणजे सन्मानित केलं. त्याचबरोबर कलकत्ता विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी परदेशात देखील शिक्षणाचं अध्ययनाचं काम केलेलं आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी त्या काळामध्ये, आज आपण जसं IAS परीक्षा पास करतो तसं त्या काळामध्ये ICS परीक्षा होती आणि ICS परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी सोव्हिएत युनियनचे 1949 ते 52 दुसरे राजदूत म्हणून काम केलेलं आहे. भारताचे उपपंतप्रधान 1952 ते उपराष्ट्रपती 1952 ते 1962 त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. 1962 ते 1967 त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला. तत्पूर्वी त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये तत्त्वज्ञान आणि हिंदू धर्म यांच्याविषयी, वेदांत धर्म त्यांनी पारंगत, जगामध्ये ते विद्वानापैकी एक विद्वान होते आणि तत्त्वज्ञानाचे धडे त्यांनी जगातील आणि भारतातील सगळ्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून केलेला आहे. बनारस विद्यापीठाचे म्हणजे कुलगुरू असताना आणि कलकत्त्याचे प्राध्यापक असताना मदन मालविया यांना त्यांनी विनंती केली की मी दोन्हीही पदभार सांभाळतो. शनिवार रविवारी ते कार्यालयीन कामकाज बनारस विद्यापीठाचे करायचे. अशा पद्धतीनं त्यांना या शिक्षणासाठी आणि त्यांच्या गौरवासाठी परदेशात देखील सन्मानित करण्यात आलं.
परदेशातील काही आथर, काही लेखक, काही कवयित्री यांचाही त्यांनी अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासाबद्दल त्यांना परिपूर्ण शिक्षक म्हणून जागतिक संघटनेमध्ये किंवा जागतिक लेवलला त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1954मध्ये त्यांना भारताचं नागरिकत्व म्हणजे भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1963मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं पण त्यांना सन्मानित करण्यात आलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते 1936 ते 1952पर्यंत महिन्यातून काही दिवस असं 20 वर्ष कामकाज त्यांनी केलं. 1962मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, काही माजी विद्यार्थी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस मी साजरा करतो. त्यावेळेस त्यांना अशी विनंती केली आणि सूचितही केलं की 5 सप्टेंबर हा माझा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा. कारण या भारत देशामध्ये शिक्षकांची परंपरा उत्तुंग आहे आणि शिक्षकाकडून आज भारत देशातील विद्यार्थी आणि समाज घडवला जातो. त्यांचं हे योगदान मोलाचं आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून भारतरत्न म्हणजे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा. याला पुरातन काळामध्ये पण कारण आहे. जेव्हा द्रोणाचार्य गुरु होते तेव्हा एकलव्याने त्यांच्या पुतळ्याची म्हणजे हे तयार करून त्यांच्याकडे ते शिक्षादान घेतलं आणि ते परिपूर्ण झाला एकलव्य. तरीसुद्धा आपल्या गुरुला दक्षिणा देण्यासाठी आपला अंगठा त्यांनी दिलेला आहे. आपल्या पुरातन इतिहास 19व्या शतकामध्ये सुद्धा जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पण शिक्षणाचं अध्ययन केलेलं आहे. 19व्या शतकामध्ये परदेशात देखील शिक्षक दिन साजरा करण्याचं आयोजन केलं होतं. त्या काळात त्या शिक्षकांनी त्या समाजातील लोकांना शिकवण्याचं मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन त्यांच्या जन्मदिन साजरा केला जातो. तसंच 1994ला युनेस्कोनं त्या देशामध्ये जे आहेत त्या देशाच्या लोकांनी 5 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो शिक्षण दिन म्हणून. पण आपण 5 सप्टेंबर 1 महिना अगोदर केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन